लखनौ अग्निकांड, मृतांचा आकडा 15 झाला. इमारतीवरून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्याचे काय झाले? उत्तर प्रदेशाची राजधानी लखनौ येथे एका 3 मजली कमर्शियल इमारतीतील ॲनिमेशन सेंटरला लागलेल्या भीषण आगीत 14 जणांचा मृत्यू झाल्यानंतर या घटनेबद्दल पंतप्रधानांसह राष्ट्रपती आणि विरोधी पक्षनेत्यांनी तीव्र दुःख व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहवेदना व्यक्त केली आहे. या आगीचे लोळ आणि धुरातून वाचवण्यासाठी खिडकीचे ग्रिल पकडून उडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचलेले आहे. ते किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटीच्या ट्रॉमा सेंटरच्या डॉक्टरांनी खिडकीतून उडी मारणारा विद्यार्थी आणि एका जखमींच्या स्थितीबाबत ताजा मेडिकल अपडेट जारी केले. भीषण आगीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यात एक विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी खिडकीचे ग्रिल पकडून उभा असल्याचं दिसत आहे. मात्र आगीच्या ज्वाळांमुळे हा विद्यार्थी थेट खाली कोसळताना दिसतो आहे. या विद्यार्थ्याच्या संदर्भात KGMU ट्रॉमा सेंटरचे CMS डॉक्टर प्रेमराज सिंह यांनी सांगितलं आहे की जो मुलगा इमारतीवरून उडी मारली त्याला कमरेला मार लागला आहे. त्याचे माकडहाड आणि कमरेच्या भागात जखमा झाल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहे. सध्या तो धोक्याच्या बाहेर आहे. विद्यार्थ्यांची जखमांचे योग्य निदान करण्यासाठी त्याचं CT स्कॅन एक्सरे काढले जात आहेत. त्यामुळे आत फ्रॅक्चर झाले आहे का याची तपासणी होणार आहे. ट्रॉमा सेंटरचे मेडिकल सुपरिटेंडेंट डॉक्टर अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे की एकूण 2 मुलांनी वरून उडी मारली होती. ज्यांच्या पाठीत आणि कमरेत जखम झाली आहे त्यांच्या तपासणीनंतर उपचार केले जाणार आहेत. हॉस्पिटल प्रशासनाने या भीषण आगीत मृत्यू झालेल्यांचा अधिकृत आकडा अजून जाहीर केलेला नाही. डॉक्टर प्रेमराज सिंह आणि डॉक्टर अनिल अग्रवाल यांच्या मते रुग्णालयात आत्तापर्यंत एकूण 21 ते 22 लोकांना दाखल केले होते आणि त्यातील 15 लोक मृतावस्थेत होते. आगीत मृत्यू पावलेल्यात 12 तरुण 3 तरुणींचा समावेश आहे. या 15 लोकांच्या मृतदेहांचा पंचनामा करण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाते आहे आणि त्यानंतर त्यांना पोस्टमॉर्टमसाठी मॉर्च्युरीत नेलं जाणार आहे. ढिगाऱ्यातून सुरक्षित काढलेले रुग्णालयात दाखल केलेल्या 5 ते 6 मुलांची तब्येत आता स्थिर आहे. सध्या 2 मुलांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. उंचावरून उडी मारल्यामुळे पाठीला दुखापत झालेला एक मुलगा आणि पायाला दुखापत झालेली एक मुलगी यांच्यासोबत आलेले इतर 4 मुले पूर्णपणे ठीक असून शुद्धीवर आहेत. आता बोलतही आहेत असं डॉक्टर प्रेमराज सिंह यांनी म्हटलं आहे.